नमस्कार युवक मित्रांनो, नमस्कार। आज तुमच्यासाठी मी साहेबराव धनवटे एक स्वतंत्र विषय घेऊन आलो आहे। या विषयाचं नाव आहे इंटरव्ह्यू किंवा मुलाखत। आज तरुणांच्या मध्ये नोकरी शोधणं आणि इंटरव्ह्यूचा कॉल आल्याच्या नंतर म्हणजे मुलाखतीचं पत्र आल्याच्या नंतर मुलाखत देणं अशी एक समस्या, प्रश्न किंवा त्याबाबतचे काही त्यांच्या मनामध्ये वेगवेगळे विचार असतात। त्याबाबत तुमच्याशी चर्चा करण्यासाठी आज हा विषय घेऊन तुमच्या समोर आलो आहे, मुलाखत। ज्याला इंग्रजीतून आपण इंटरव्ह्यू असं म्हणतो। साधारणपणे मुलाखत म्हटलं की फक्त नोकरीसाठीच मुलाखत दिली जाते का, तर नाही। मुलाखत ही अनेक गोष्टींसाठी, अनेक कारणांसाठी दिली जाते। खरं म्हणजे माणसाचं जे काही अंतरंग आहे ते समजून घेण्याची गोष्ट म्हणजे मुलाखत। माणसाचं अंतरंग उलगडणं याला मुलाखत म्हटलं जातं किंवा त्यासाठी मुलाखत घेतली जाते। तुम्ही पाहिलं असेल, वेगवेगळ्या कलावंतांच्या मुलाखती घेतल्या जातात। प्रत्यक्ष एखाद्या थिएटरमध्ये, एखाद्या स्टेडियमच्या मध्ये, मोठ्या ठिकाणी मुलाखत एखाद्या महनीय व्यक्तीची घेताना आपण पाहतो। प्रत्यक्ष समोर मुलाखत घेणारा दिसतो आणि जो मुलाखत देतो आहे तोही दिसतो। एखाद्या कलावंताची मुलाखत आपण टीव्हीवर बघतो, एखाद्या राजकीय पुढाऱ्याची मुलाखत आपण बघतो, एखाद्या शास्त्रज्ञाची मुलाखत आपण पाहतो। आणि प्रत्यक्ष नोकरीला जाण्यासाठी, नोकरीला लागण्यासाठी किंवा रोजगार मिळवण्यासाठी सुद्धा मुलाखत जी काय आहे ती मुलाखत दिली जाते, मुलाखत घेतली जाते। यावरून तुमच्या एक गोष्ट लक्षात आलं असेल की मुलाखत ही वेगवेगळ्या कारणांनी घेतली जाते। पण आज आपण जे पाहणार आहोत ते बेसिकली रोजगारासाठीची मुलाखत किंवा नोकरीच्यासाठीची मुलाखत जी काय आहे तिचा आपण आजच्या व्हिडिओमध्ये अभ्यास करणार आहोत। मग मुलाखत जी काय आहे ती मुलाखतीचे दोन भाग पडतात। एक म्हणजे मुलाखतीला जाण्यापूर्वी आणि दुसरं आहे मुलाखतीला प्रत्यक्ष गेल्याच्या नंतर। मग मुलाखतीला जाण्यापूर्वी जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये मुलाखतीला जाण्यापूर्वी म्हणजे बिफोर इंटरव्ह्यू, मुलाखतीला जाण्यापूर्वी आपण काय तयारी केली पाहिजे ते आपण पाहूया। तर त्यातला पहिला अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे मुलाखतीला जाण्यापूर्वी, तो म्हणजे परिचय पत्र। यालाच आपण बायोडाटा असं म्हणतो। बायोडाटालाच तुम्ही काही ठिकाणी रिझ्युमे असाही शब्द ऐकला असेल, बायोडाटा। तर बायोडाटा जो काय आहे यामध्ये तुमचं नाव, पत्ता, जन्मतारीख, तुमची शैक्षणिक पात्रता जी संपूर्ण असेल, म्हणजे साधारणपणे SSC पासून पुढची जी काही तुमची शैक्षणिक पात्रता असेल ती तुम्ही बायोडाटामध्ये नमूद केली पाहिजे। याचबरोबर तुम्हाला कामाचा काही अनुभव असेल, तुम्ही मुलाखत, मी आता हा जो व्हिडिओ करतोय तो जनरल आहे, तुम्ही ज्या ज्या सेक्टरमध्ये, ज्या ज्या प्रोफेशनमध्ये काम करत असाल त्या त्या ठिकाणचा जो काही तुम्हाला अनुभव असेल तो अनुभव तुम्ही तुमच्या बायोडाटामध्ये जो काय आहे तो नमूद करा। त्याचबरोबर तुमच्याकडे काही विशेष पात्रता असेल ती सुद्धा तुम्ही बायोडाटामध्ये नमूद करा। तुम्हाला काही छंद असतील, कोणाला संगीत असेल, गायन असेल किंवा आणखी काही खेळामध्ये विशेष प्रावीण्य असेल, जे काही असेल ते तुम्ही तुमच्या बायोडाटामध्ये जे काय आहे ते नमूद करा। तर हा एक भाग झाला। याचबरोबर मुलाखतीला जाण्यापूर्वी जी काही कागदपत्र आहे त्यांची, ज्याला आपण डॉक्युमेंट्स म्हणतो, या डॉक्युमेंट्सची तुम्ही तयारी करून ठेवा। त्याच्या आवश्यक झेरॉक्स जे आहे त्याचा संच, झेरॉक्सचा संच जो काय आहे तो तयार करून ठेवा। शासकीय मुलाखतींना तुम्ही जाणार असाल
तर त्या ठिकाणी तुमचे जे काय डॉक्युमेंट्स आहे जर त्यांनी सांगितले असतील की ते सेल्फ अटेस्टेड करून ठेवा, तर ते तुम्ही तुमचे झेरॉक्स जे आहे ते सेल्फ अटेस्टेड करा. किंवा त्यांनी सांगितलं असेल की हे जे काही कागदपत्र आहे ते गॅझेटेड ऑफिसरकडून तुम्ही अटेस्टेड करून घ्या, तर तुम्ही ते संबंधित गॅझेटेड ऑफिसर करून जे काय आहे ते अटेस्ट करून घेणं, साक्षांकित करून घेणं आवश्यक असतं. म्हणजेच तुम्हाला मुलाखतीसाठी तुमच्या कागदपत्रांची जी काही फाईल आहे ती मूळ कागदपत्रांची फाईल व्यवस्थित तयार असणं, त्याचबरोबर जर त्यांनी झेरॉक्सचे संच मागितले असतील तर त्या सर्व नक्कल प्रतींचे आवश्यक असलेले संच तुम्ही मुलाखतीसाठी जे काय आहे ते तयार करून ठेवले पाहिजेत. याचबरोबर आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही ज्या आस्थापनेमध्ये म्हणजे ज्या औद्योगिक कारखान्यामध्ये, औद्योगिक आस्थापनेमध्ये, NGOमध्ये ज्याही ठिकाणी तुम्ही मुलाखतीला जाणार असाल तर त्या ठिकाणची काही पायाभूत जी काही बेसिक माहिती आहे ती मिळवून ठेवा. ती मित्रांकडून असेल, संबंधित कंपनीमध्ये काम करणाऱ्या कामगारांकडून असेल, तिथल्या ऑफिसर्सकडून असेल. जर शक्य असेल तुम्हाला तर त्यातली माहिती तुम्ही मिळवून ठेवा, म्हणजे तुम्हाला मुलाखत जे काय आहे ते देणं अधिक सुलभ पडतं. माहिती मिळवून ठेवा इन द सेन्स की त्या कंपनीमध्ये काय प्रोडक्ट तयार होतं, त्या ठिकाणी कोणत्या क्वालिफिकेशनची माणसं जी काय आहे ती आवश्यक आहेत, कामाचं स्वरूप काय आहे, या प्रकारची माहिती आपण जर संकलित केली तर आपल्याला मुलाखत देणं हे जे काय आहे ते अधिक सोपं पडतं, सुलभ जातं. यानंतर काही गोष्टी ज्या काय आहे पेहरावाच्या संबंधामध्ये तुमचं जे काही प्रोफेशनल अटायर जे काय आहे त्याच्या बाबतीमध्ये काही आपण माहिती पाहूया. तर जो काही प्रोफेशनल तुमचा अटायर आहे ते कसं असलं पाहिजे, तर याच्यामध्ये आपण दोन भाग करूयात की जिकडे कॉर्पोरेटसाठीच्या इंटरव्ह्यूज आहेत किंवा वर्करसाठीचे इंटरव्ह्यू आहे. मी जे बेसिकली व्हिडिओ बनवतो आहे ते ITI मधून जे पास होणारे युवक आहेत त्यांच्यासाठीचे व्हिडिओ जे काय आहे ते करतो. आणि त्यामुळे हा व्हिडिओ तर सर्वच जणांसाठी उपयुक्त आहे. सर्वच तरुणांसाठी जे जॉब सीकर्स आहेत किंवा जे नोकरी शोधत आहेत त्या सर्वांना हे व्हिडिओ उपयुक्त आहेत, फायद्याचे आहेत. तर त्यातलं प्रोफेशनल जे काय अटायर आहे, अटायर याचा अर्थ तुमचं पेहराव अशा अर्थाने घेऊया. तर त्यामध्ये मेन्स आणि वुमेन टिप्स फॉर मेनमध्ये जर तुम्ही पाहिलं तर काही गोष्टी डोंट्स आहेत आणि काही गोष्टी डूज आहेत. काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे. तर डूजमध्ये नो इयरिंग्स, तुमचे जे काही कान आहेत त्या कानामध्ये मोठमोठाले बाळ्या घालणं वगैरे अशी फॅशन आहे, परंतु मुलाखतीला जाताना आपण कटाक्षाने या ज्या काही गोष्टी आहेत त्या टाळल्या पाहिजे. त्यानंतर सिल्क नेकटाय विथ कन्झर्वेटिव्ह पॅटर्न. आता हे बेसिकली कॉर्पोरेटमध्ये किंवा ऑफिस वर्कला जे लोक इंटरव्ह्यूला जातात त्यांच्यासाठी ते आवश्यक आहे, परंतु जी टेक्निशियन पदासाठी जाणार आहेत, वर्कर पदासाठी जाणार आहेत त्यांनी अशा प्रकारचं टाय वगैरे जे काय आहे ते घालण्याची आवश्यकता नाही. परंतु जे कार्यालयीन कामाचे कर्मचारी आहे किंवा एक्झिक्युटिव्ह पोस्टला जे मुलाखतीला जाणार आहेत त्यांनी मात्र अशा प्रकारचा गणवेश जो आहे तो परिधान करायला पाहिजे. मुळामध्ये सांगण्याचा उद्देश असा आहे की तुम्ही एक जेंटलमॅन आहात असं जे मुलाखत करते आहे, मुलाखत घेणारे लोक आहेत त्यांना ते दिसलं पाहिजे आणि तसं असलं पाहिजे. तर या ज्या काही गोष्टी आहेत किंवा डोंट्स याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं की तुमचे जे काही फेशियल हेअर शुड बी नीट अँड ट्रिम. तर तुमचं जे काय आहे इथे चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहे तुमचे दाढी केलेली नसणे, अस्ताव्यस्त दाढी वाढलेली असणे किंवा तुम्हाला पाहिल्याच्या नंतर एक प्रोफेशनल लुक न वाटणं, या गोष्टींचा सुद्धा तुम्ही याच्यामध्ये विचार जो काय आहे तो केला पाहिजे. तर तुमचे त्यानंतर शूज, डार्क शूज अँड सॉक्स. शूज जे काय आहे ते कंपल्सरी कुठल्याही वर्कर असो, टेक्निशियन असो, ऑफिसर असो, कुठल्याही मुलाखतीला जाताना आपण शूज जे काय आहे ते वापरले पाहिजे. याच्यामध्ये एक कॉमन सेन्स असतो. तरुणी जर मुलाखतीला जाणार असतील तर फार
उंच टाचांचे, ज्याला आपण हाय हिल्स सँडल किंवा शूज जे काय आहे ते वापरले नाही पाहिजे. हाच नियम युवकांसाठी आहे, तरुणांसाठी सुद्धा आहे. तर एक चांगले बूट तुमच्या पायामध्ये जे काय आहे ते असले पाहिजे, डार्क रंगाचे, म्हणजे अगदी स्पोर्टचे वगैरे शूज घालून तुम्ही मुलाखतीला जाणं शक्यतो टाळलं पाहिजे. पण पायामध्ये शूज मात्र जो काय आहे तो असला पाहिजे. चप्पल घालून शक्यतो इंटरव्ह्यू तुम्ही टाळला पाहिजे. ह्याच गोष्टी ज्या काय आहे त्या इंटरव्ह्यूला जे काय आहे ते स्त्रियांना म्हणजे मुलींसाठी सुद्धा ते काही गोष्टी याच्यातल्या लागू होतात. त्यानंतर मिनिमम मेकअप, म्हणजे मुली असतील तर मेकअप जो काय आहे तो मिनिमम केला पाहिजे. तुम्ही जे नॅचरली जसे आहात तसे प्रेझेंट व्हा. अगदी डार्क लिपस्टिक टाळा किंवा डार्क परफ्यूम असतो, इकडे डोंटमध्ये आहे की एक्सेसिव्ह जे काय आहे परफ्यूम आहे, म्हणजे तुम्ही गेल्यानंतर मुलाखतीच्या कक्षात प्रवेश केल्याच्या नंतर एकदम भपका वगैरे असं चांगलं वाटणार नाही, तर त्याचाही तुम्ही विचार केला पाहिजे. त्यानंतर डू वेअर लो हिल शूज, ते मी तुम्हाला सांगितलं. डू ग्रूम युअर हेअर, जर तुमचे केस बेसिकली युवती असतील तर त्यांनी त्यांचे केस जे काय आहे ते बांधून घेतले पाहिजे. मुलांचे केस जे आहे ते योग्य पद्धतीने कापले पाहिजे. तर ह्या फार छोट्या छोट्या गोष्टी आहेत, परंतु त्या आपण पाळल्या पाहिजेत. मग यानंतर प्रत्यक्ष जे काय आहे ते मुलाखतीला जेव्हा आपण जातो तर त्यामध्ये काय गोष्टी आपण जो विचार आहे तो केला पाहिजे. तर त्याच्यामध्ये मुलाखतीला प्रत्यक्ष गेल्याच्या नंतर परवानगी, तुम्ही ज्या ठिकाणी ज्या कक्षात प्रवेश करत आहात तिथे तुम्ही आत येऊ का सर, मे आय कम इन सर, किंवा ज्या भाषेत तुम्ही मुलाखत देणार आहात तर तुम्ही परवानगी घ्या. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे अभिवादन. अभिवादन करा. समजा मुलाखत एकपेक्षा अनेक जास्त माणसं घेणार असतील तर नमस्कार म्हणा, गुड मॉर्निंग म्हणा, गुड आफ्टरनून, जे काही असेल ते अभिवादन तुम्ही करा. जास्त माणसं असतील तर शक्यतो तोंडी अभिवादन करा. आणि मुलाखत करता एक असेल तर तुम्ही शेक हँड जो काय आहे तो त्यांच्याशी करू शकतात. आणि त्यांनी बसायला सांगितल्यानंतरच तुम्ही बसा, त्यांना थँक्यू म्हणा आणि मग तुम्ही बसा. बसण्याची सुद्धा आपण ताट जे काय आहे ते बसलं पाहिजे. त्यानंतर प्रश्नकर्ता जो आहे त्याच्याकडे बघून तुम्ही प्रश्नांची उत्तरं दिली पाहिजे. म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारल्याच्या नंतर तुम्ही असं भिंतीकडे पाहताय किंवा वरती पाहताय किंवा पेनाच्या बरोबर असं खेळताय, तर असं जे काय आहे ते करू नका. आणि त्यामुळे तुमचं जे काय इम्प्रेशन आहे ते चांगलं पडणार नाही किंवा तुमचं कॉन्फिडन्स लो आहे असं समोरच्याला वाटू शकतं. आणि म्हणून समोरच्याच्या डोळ्यात डोळे घालून प्रश्नांची उत्तरं द्या. अर्थात याचा अर्थ असा नाही की तुम्ही सारखं एकटक त्यांच्याकडे असं बघा, परंतु नॉर्मली आपण जे संभाषण करतो त्या संभाषणाप्रमाणे समोरच्या व्यक्तीने प्रश्न विचारला असेल तर त्यांच्याकडे पाहून जे काय आहे ते आपण बोललं पाहिजे. यामध्ये काही प्रश्न हे ठराविक तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर अनेकदा विचारले जातात. त्यामध्ये प्रश्न असा जो विचारला जातो की स्वतःचा परिचय द्या. तर हा एक कॉमन प्रश्न आहे, किंवा इंट्रोड्यूस युअर सेल्फ. तर तुमच्याबद्दलची जी काही माहिती आहे ते समोरची व्यक्ती जे काय आहे ते विचारत असतात. त्यामध्ये तुम्ही तुमचं जे बायोडाटा व्यतिरिक्त तुम्हाला जे काही सांगायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही सांगू शकतात आणि तुम्हाला स्वतःला तुम्ही एक्सप्लेन करू शकतात. त्यानंतर या नोकरीसाठी आम्ही तुम्हालाच का निवडावं असाही प्रश्न बऱ्याचदा विचारला जातो. किंवा या पदासाठी तुम्ही कसे पात्र आहात ते सांगा, किंवा यशस्वी होण्यासाठीच्या काय आवश्यक गोष्टी आहे किंवा अपयशाची काय कारणं आहेत, असे प्रश्न जे काय आहेत ते बऱ्याचदा या मुलाखतींच्या मध्ये विचारले जातात. याच्या व्यतिरिक्त तुम्ही ज्या प्रोफेशनमध्ये मुलाखत देणार आहात त्या प्रोफेशनलबद्दल सुद्धा माहिती विचारली जाते. किंवा मुलाखतीचं इंटरव्ह्यूचं जे पॅनल असतं त्यामध्ये काही जण प्राथमिक माहिती विचारतात आणि काही जण एक्सपर्ट असतात, त्या विषयामधले एक्सपर्ट असतात. समजा तुम्ही मेकॅनिकलमध्ये काम करत आहात तर मेकॅनिकल ग्रुपचे काही एक्सपर्ट असतात, इलेक्ट्रिकल ग्रुपचे एक्सपर्ट असतात, कोणी केमिस्ट्रीतला एक्सपर्ट असतो.
तर त्या त्या प्रोफेशनमधलं काही जण एक्सपर्ट असतात आणि ते तुम्हाला प्रश्न विचारत असतात. त्याही प्रश्नांची उत्तरं यस नो अशा स्वरूपाची देऊ नका. तर त्यांनी जर दीर्घ प्रश्न विचारला असेल, दीर्घ स्वरूपाचं उत्तर त्यांना अपेक्षित असेल, तर तुम्ही त्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा ही दीर्घ स्वरूपाची जी काय आहे ती आपण दिली पाहिजे. तर मुलाखत जी काय आहे ही मुलाखत आपण ही पॉझिटिव्ह अंगाने दिली पाहिजे, सकारात्मक अंगाने जी काय मुलाखत आहे ती आपण दिली पाहिजे. किंवा मुलाखत देत असताना संबंधित कंपनीच्या बद्दलचे नकारात्मक शेरेबाजी करू नका. तर हे अत्यंत सामान्य गोष्टी असतात. त्यानंतर मुलाखत संपल्याच्या नंतर मुलाखत तुमची संपली असं त्यांनी सांगितल्यानंतरही तुम्ही शेवटी पुन्हा एकदा सर्वांना अभिवादन करा किंवा सरळ असं मुलाखत संपली आणि कोणाकडे न बघता निघून जाऊ नका. त्यांना थँक्यू म्हणा सर्वांना आणि नंतरच तुम्ही जा. मी आशा करतो की मुलाखतीबाबतची ही अतिशय पायाभूत माहिती मी तुम्हाला सांगितली. अधिक माहिती तुम्ही आणखी तुमच्या जवळच्या मित्रांकडून, एक्सपर्ट्सकडून, जे या विषयातले जाणकार आहेत त्यांच्याकडून ही माहिती मिळवा. जे कॉर्पोरेटचे ऑफिसर आहे किंवा कंपन्यांचे प्रोडक्शन मॅनेजर आहे, पर्सनल मॅनेजर आहे, HR मॅनेजर आहे, या लोकांकडून अधिक माहिती जी काय आहे ती माहिती तुम्ही मिळवा. इंटरव्ह्यूचे वेगवेगळे प्रकार आहेत, जे टेलिफोन इंटरव्ह्यू आहे, व्हिडिओ कॉलवरती इंटरव्ह्यू होतात किंवा काही माहिती व्हॉट्सअपवरती सुद्धा विचारली जाते. असे मुलाखतीचे अनेक प्रकार आहेत. या सर्वांच्याबद्दल तुम्ही अधिक माहिती जी काय आहे ती माहिती तुम्ही संकलित करा आणि तुम्हाला जो काही रोजगार आहे तो तुम्ही चांगल्या दर्जाचा, प्रतिष्ठेचा रोजगार तुम्ही मिळवा. पुढील माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.